11 अपनहुती अलंकार. या अलंकारात एखादी वस्तू ही उपमेय नसून उपमानच आहे असा आरोप केला जातो तेव्हा त्यास अपनहुती अलंकार असे म्हणतात. उदा. 1. हे हृदय नसे परीस थंडील ढगधगलेले. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. 2. ते डोळे नत्र छे. विलासगृह की माहेर वीज शक्तीचे. वरील पहिल्या उदाहरणामध्ये हृदय मूरूप नावावरून देठाशी फुललेल्या पारिजातकाचा आरोप झाला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये डोळे हे मूरूपावरून त्यावरती विलासगृहाच्या वीजशक्तीच्या माहेराचा काव्यात्मक आरोप झालेला दिसून येत आहे. 8. अनन्वय अलंकार. जेव्हा उपमेय आणि उपमान एकच असतात म्हणजेच जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही फक्त उपमानाचीच उपमा द्यावी लागते तेव्हा त्यास अनन्वय अलंकार असे म्हणतात. उदा. 1. अर्जुनासारखा वीर अर्जुनच. 2. आईसारखी प्रेम आईच. वरील दोन्ही उदाहरणामध्ये लक्षात येते की उपमेय आणि उपमान एक आणि एकच आहे त्याचे कोणाशीही तुलना न करता त्याची स्वतःच तुलना केली आहे म्हणून ही दोन्ही वाक्ये अनन्वय अलंकारात मोडतात. 9. व्यतिरेक अलंकार. जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात. उदा. 1. साँझ खुले सोन्याहून पिवे हे ऊन पडे. 2. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. वरील पहिल्या उदाहरणामध्ये ऊन हे उपमेय असून तुलना सोन्याहून पिवी अशी केली आहे तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये परमेश्वराचे नाम हे उपमेय असून अमृताच्या गोडीशी त्याची तुलना केली गेली आहे. किस स्माइली अर्थांतरन्यास अलंकार. जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगून त्या गोष्टीचे समर्थन सामान्य गोष्टीने केलेले असते किंवा सामान्य गोष्ट सांगून त्या गोष्टीचे वर्णन महत्वाच्या गोष्टीने सांगितले गेले असते तेव्हा त्यास अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. उदा. 1. एका हाते कधीतरी मुली वाजते काय टाई. 2. कठीण समय येता कोण कामास येतो. 11. चेतन गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन केले जाते त्यास चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. उदा. 1. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करीना, काही केल्या फुलेना. वरील उदाहरणामध्ये निर्जीव वस्तूवरती सजीव असल्याचे वर्णन केले आहे. चाफा हा बोलत नसतो, चालत नसतो तरी देखील त्याची एका व्यक्तीप्रमाणे तुलना केलेली दिसत आहे. म्हणून हे उदाहरण चेतन गुणोक्ती अलंकारात मोडते. 12. दृष्टांत अलंकार. विशिष्ट विषयाचे वर्णन करून झाल्यावरती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्यास दृष्टांत अलंकार असे म्हणतात. उदा. 1. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. वरील उदाहरणामध्ये लहानपण किती चांगले असते हे पटवून देताना मुंगीला राखारेचा रवा खायला मिळतो हे उदाहरण देऊन लहानपणाचे श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 13. सार अलंकार. एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या विशिष्टतेचे आणि आकर्षणाचे क्रमाक्रमाने चढत जाणारे वर्णन जेव्हा केलेले असते तेव्हा त्या अलंकारास सार अलंकार असे म्हणतात. उदा. 1. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. वरील उदाहरणामध्ये कवीच्या विचारातून शिक्षणाच्या अभावामुळे कशी नीतिमत्ता, गती, वित्त यामुळे शूद्र खचून गेलेले आहेत हे शिक्षणाचे महत्त्व सांगताना उत्कर्ष व उपकर्ष मांडलेले आहे. 14. व्याजोक्ती अलंकार. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला व्याजोक्ती अलंकार असे म्हणतात. व्याज प्लस उक्ती खोटे बोलणे. उदा. 1. येता क्षेण विभोनाचा,
पाणी नेत्रामध्ये दिसेल, डोळ्यात काय गेले? वरील उदाहरणामध्ये डोळ्यात पाणी का आले याचे खरे कारण न सांगता डोळ्यात काहीतरी गेले काय असे दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून हे वाक्य व्याजोक्ती अलंकारात मोडले जाते. 15. व्याजस्तुती अलंकार. जेव्हा एखाद्या वाक्यात बाहेरून स्तुती पण आतून निंदा केली जाते किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती केली गेली असे वर्णन होते तेव्हा त्यास व्याजस्तुती अलंकार असे म्हणतात. उदा. 1. पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडो असा बरवा, सुगरण तू खरी. वरील उदाहरण बघितले असता या वाक्यात काही प्रमाणात स्तुती तर काही प्रमाणात निंदा झाल्यासारखी वाटते, म्हणून हे उदाहरण व्याजस्तुती अलंकारात मोडते. 16. असंगती अलंकार. ज्या वाक्यामध्ये कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन केलेले असते तेव्हा त्याला असंगती अलंकार असे म्हणतात. उदा. 1. गुलाब माझ्या हृदयाशी फुलला, रंग तुझ्या गाली खुलला. वरील उदाहरणामध्ये गुलाब हा एकाच्या हृदयाशी फुललेला असताना त्याचा रंग मात्र दुसऱ्याच्याच गाली उमटलेला दिसतो आहे, म्हणून हे वाक्य असंगती अलंकारात मोडले जात आहे. 17. ससंदेह अलंकार. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशी द्विधा अवस्था निर्माण होते तेव्हा त्यास ससंदेह अलंकार असे म्हणतात. उदा. 1. गालावरल्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे गाली. वरील उदाहरणामध्ये गालावरल्या कुसुमी आहे की कुसुमाच्या गाली आहे हे स्पष्ट न समजता दोपैकी एक उपमेय आणि एक उपमान आहे असे वाटत आहे, म्हणून हे वाक्य ससंदेह अलंकारात मोडते. 18. विभावना अलंकार. जेव्हा योग्य कारणावाचून कर्त्याची उत्पत्ती झाली असे दिसते किंवा असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास विभावना अलंकार असे म्हणतात. उदा. 1. न ताप निवला, तृष्णा न शमली, रजे माखले शरीर, अजुनी नसे कम एकही चाखले. वरील उदाहरणामध्ये वेगवेगळ्या वर्णनातून किंवा करणातून कर्त्याची भूमिका निर्माण झालेली दिसून येते व त्यातून कर्त्याची उत्पत्ती झाली असा अंदाज येतो, म्हणून हे वाक्य विभावना अलंकारात मोडते. 19. विरोधाभास अलंकार. एखाद्या वाक्यामध्ये वर पहिले असता विरोध झालेला दिसतो परंतु वास्तविक पाहता तशा प्रकारचा विरोध हा नसून तो केवळ त्या ठिकाणी विरोध झाल्याचा भास असतो त्यास आपण विरोधाभास अलंकार असे म्हणतो. उदा. 1. मरणात खरोखरच जग जगते. 2. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. वरील उदाहरणामध्ये पहिल्या वाक्यात मारणे आणि जगणे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने विरोधाचा आभास होतो तर दुसऱ्या उदाहरणामध्ये बोलणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टीत विरोधाचा आभास होतो, म्हणून हे दोन्ही उदाहरणे विरोधाभास अलंकारात मोडले जातात. XX. भ्रांतिमान अलंकार. जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती बघितल्यावर तिच्याच सारखी दुसरी वस्तू किंवा व्यक्ती दृष्टीस पडली तरीही दुसरी वेळा बघितलेली वस्तू किंवा व्यक्ती अगोदर बघितलेली आहे असा भ्रम होतो तेव्हा त्यास भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. उदा. 1. गगनाकडे पाहता आली बहुताजनासी अभ्रमती, जेव्हा पक्षी बाणव्याप्ता शोधरात न भ्रमती. वरील उदाहरणामध्ये कर्णाला मारण्यासाठी अर्जुनाने एकदम भरपूर बाण आकाशात सोडले. परिणामी सर्व आभा झाकून गेले, संपूर्ण आकाश झाकल्याने संपूर्ण संध्याकाळ झाल्याच्या लोकांना भ्रम झाला. पक्षी देखील संध्याकाळ झाली या भ्रमात घरट्याकडे परतले याची जाणीव झालेली दिसते. 21. विशेषोक्ती अलंकार. जेव्हा एखादे कार्य घडण्यासाठी आवश्यक ते कारण उपस्थित असूनही कार्य घडत नाही असे वर्णन जेथे होते तेव्हा त्यास विशेषोक्ती अलंकार असे म्हणतात. उदा. 1. अहो नयन चांगले असूनही दिसेना मला, मुका नसूनही तोत्रा सहज बोलवेना मला. वरील उदाहरणामध्ये डोळे चांगले असूनही गोष्टी पाहण्याच्या राहिलेल्या आहेत, मुका नसताना तोत्रा झाल्याचे जाणवते.
म्हणजेच आवश्यक ती साधनसामग्री असूनही त्याचा योग्य वापर करता येत नाही याच दुःख या वाक्यात रेखाटले आहे. 22 पर्यायोक्ती अलंकार. जेव्हा एखादी गोष्ट सरसर शब्दात न सांगता ती गोष्ट अप्रत्यक्ष किंवा गोल गोल फिरवून सांगितली जाते तेव्हा त्यास पर्यायोक्ती अलंकार असे म्हणतात. उदा. एक काने त्याला आमच्यापासून हिरावून घेतले, त्याचे मामा सासरचा पाहुणचार घेत आहे. वरील उदाहरण बघितले असता असे लक्षात येत आहे की तो मेला आहे आणि त्याचे मामा हे तुरुंगात आहे. या वाक्यात सरसर न सांगता अप्रत्यक्षपणे ते दुःखद गोष्ट या वाक्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हे वाक्य पर्यायोक्ती अलंकारात मोडले जाते.